श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण अयोध्या कांडातला 63वा सर्ग वाचूया. मीही आम्रवृक्षाचं वन कापून पलाश वृक्षांना पाणी घातलं. या कर्माच्या फलप्राप्तीच्या वेळी मी आता श्रीरामांना गमावून पश्चाताप करतो आहे. पहा, माझी बुद्धी अशी खोटी आहे की कौसल्ये पिताजी असताना मी जेव्हा केवळ राजकुमार होतो तेव्हा एका थोर धनुर्धाराच्या रूपात माझी ख्याती पसरली होती. सर्व लोक असंच म्हणायचे की राजकुमार दशरथ शब्दवेधी बाण चालविणं जाणतात. देवी, त्या आपल्याच केलेल्या कुकर्माचं फल मला आता दुःखाच्या रूपानं प्राप्त झालं आहे. एखाद्या बालकानं अज्ञानवश होऊन विष खावं तरी त्याला ते विष मारतच. तसंच मोह वा अज्ञान यांना वश होऊन झालेल्या दुष्कर्माचं फल इथं मला भोगावं लागत आहे. जसा एखाद्या वेडसर मनुष्य पलाशाच्या फुलांवर मोहित होतो आणि त्याच्याकडून फळास जाणीत नाही, त्याचप्रमाणे मीही शब्दवेधी बाणविद्या प्रशंसित झालेली पाहून संतुष्ट झालो होतो. तिच्याद्वारे असं पापपूर्ण क्रूरतापूर्ण कर्म होऊ शकतं आणि त्याचं असं भयंकर फल प्राप्त होतं याचं ज्ञान मला नव्हतं. देवी, तुझा विवाह झाला नव्हता तरी मी केवळ युवराजच होतो त्या दिवसांची ही कथा आहे. माझ्या कामभावास वाढविणारा वर्षा ऋतू आला होता. सूर्यदेव पृथ्वीवरील रसांना सुकवून आपल्या किरणांनी या जगतात संतप्त करीत होते. ज्या दिशेस यमलोकवरती प्रेते हिंडतात त्या भयंकर दिशेसच संचार करीत होतो. सर्वत्र सजल मेघ दृष्टीगोचर होऊ लागले. उकाडा तत्काळ शांत झाला. सर्व मेंढे, चातक, मयूर यांना हर्ष वाटू लागला. पक्ष्यांचे पंख वरून भिजले होते, ते जणू न्हाले होते आणि मोठ्या कष्टानं त्या वृक्षांपर्यंत पोहोचले होते. त्या वृक्षांच्या फांद्यांवर, त्यांच्या अग्रभागांवर वर्षा व वायू यांनी डोल आला होता. पडलेल्या व वारंवार पडणाऱ्या जलानं आच्छादित झालेला मदमत्त हत्ती तरंगरहित प्रशांत समुद्र आणि भिजलेल्या पर्वताप्रमाणे वाटत होता. पर्वतांवरून पडणारे स्रोत वा झरे निर्मल असूनही पर्वतीय धातूंच्या संपर्कानं श्वेत, लाल व भस्मयुक्त बनून सर्पाप्रमाणे कुटील गतीनं वाहत होते. वर्षा ऋतूच्या त्या अत्यंत सुखद व रमणीय समयी मी धनुष्य बाण घेऊन रथावर आरूढ होऊन शिकार खेळण्यासाठी शरयू नदीच्या तटावर गेलो. माझी इंद्रिय माझ्या ताब्यात नव्हती. मी असा विचार केला की पाणी पिण्याच्या घाटावर रात्रीच्या वेळी कोणीतरी उपद्रवकारी रेडा किंवा मदमत्त हत्ती अथवा वाघसिंह अथवा दुसरा एखादा हिंसक प्राणी येईल तेव्हा मी त्याची शिकार करीन. त्यावेळी तिथं सर्व दिशांना अंधार पसरला होता. मला अकस्मात पाण्याने घडा भरीत असल्याचा आवाज आला. माझी दृष्टी तर ती तेथपर्यंत पोचत नव्हती, पण तो आवाज मला हत्ती पाणी पीत असताना होणाऱ्या ध्वनीसारखा वाटला. तेव्हा मी असं समजलो की हत्ती आपल्या सोंडेनं पाणी वर ओढीत आहे. तोच आता आपल्या बाणाचा वेध घ्यावा. असा विचार करून मी भात्यातून एक बाण काढला. त्या शब्दास लक्ष्य बनवून तो तीर मी सोडला. ती दीप्तिमान बाण विषारी सर्पाप्रमाणे भयंकर होता. ती उषक काळची वेळ होती. विषारी सर्पाप्रमाणे तो तीक्ष्ण बाण जेव्हा सोडला तेव्हाच त्या पाण्यात पडणाऱ्या कोणा वनवासीचा हाहाकार मला स्पष्ट रूपानं ऐकू आला. माझ्या बाणानं त्याच्या मर्मावर मोठा घाव केला होता. तो पुरुष धाराशायी झाल्यावर तिथून एक मानववाणी ऐकू आली. अरे रे, माझ्यासारख्या तपस्व्यावर शस्त्राचा प्रहार कसा होऊ शकला? मी तर नदीच्या या तटावर रात्री पाणी आणण्यासाठी आलो होतो.
मला कोणी बाण मारला? मी कोणाचं काय वाईट केलं होतं? मी तर सर्व जीवांना पीडा देण्याच्या वृत्तीचा त्याग करून ऋषीचं जीवन व्यतीत करीत होतो. वनात राहून जंगली फलमुलांवरच जीविका चालवित होतो. माझ्यासारख्या निरपराध मनुष्याचा शस्त्रानं वध का केला जात आहे? मी वल्कल आणि मृगचर्म धारण करून जटाधारी तपस्वी बनलो आहे. माझा वध करून कोण स्वतःचा कसला लाभ करून घेणार आहे? मी मारणाऱ्याचा काय अपराध केला आहे? माझ्या हत्येचा प्रयत्न व्यर्थच केला गेला आहे. यामुळं कोणाच्याच काहीही लाभ होणार नाही. त्याच्या हाती केवळ अनर्थच येईल. गुरुपत्नी गामीस जसं कोणीच चांगलं मानित नाही, तसं माझी हत्या करणाऱ्याला या जगतात कोणीच चांगलं म्हणणार नाही. मला आपल्या या जीवनाचा तसा अंत झाला याची इतकी चिंता नाही, पण मी मरण पावलो तर माझ्या मातापित्यांना त्रास कष्ट होणार, त्यासाठी मला वारंवार शोक होत आहे. मी या 2 वृक्षांचं पालनपोषण पुष्कळ वर्षांपासून केलं आहे. आता माझं हे शरीर नसल्यानं त्यांचा जीवननिर्वाह कसा होणार? घातकी पुरुषानं एकाच बाणानं मला आणि माझ्या वृद्ध मातापित्यांनाही मृत्यूच्या मुखात ढकलून दिलं आहे. कोण्या विवेकहीनानं आणि अजितेंद्रिय पुरुषानं हा आम्हा सर्वांना एकदम असं मृत्युमुखी दिलं आहे. असं करुणापूर्ण भाषण ऐकून माझ्या मनाला मोठीच व्यथा झाली. मी तर धर्माची अभिलाषा बाळगणारा होतो आणि असं धर्माचंच कार्य करून बसलो होतो. यावेळी माझ्या हातातील धनुष्यबाण गळून पृथ्वीवर पडले. रात्रभर विलाप करणाऱ्या ऋषीचं हे करुणापूर्ण भाषण ऐकून मी शोकाच्या वेगानं घाबरा झालो. माझी चेतना शक्तीच लुप्त झाल्यासारखी झाली. माझ्या हृदयात दीनता पसरली. मन फारच दुःखी झालं. शरयूच्या त्या किनाऱ्यावर त्या स्थानाकडे जाऊन मी पाहिलं. एक तपस्वी बाणानं घायाळ झाला होता. त्याच्या जटा विखुरल्या होत्या. पाण्याचा घडा लवंडून गेला होता. त्याचं सारं शरीर धूळ व रक्तानं यांनी माखून गेलं होतं. तो बाणानं विद्ध होऊन पडला होता. त्याची अवस्था पाहून मी तर घाबरूनच गेलो. माझं चित्त ठिकाणावर नव्हतं. त्यानं आपल्या 2ही नेत्रांनी माझ्याकडं अशा प्रकारे पाहिलं की जणू तो आपल्या तेजानं मला भस्म करू पाहत होता. तो कठोर वाणीनं म्हणाला, राजन, वनात राहणाऱ्या मी तुला कोणता अपराध केला होता की ज्यामुळं तू मला बाणानं मारलं आहेस? मी तर मातापित्यांसाठी पाणी नेण्याच्या इच्छेनं इथं आलो होतो. तू एकाच बाणानं माझं मर्म विदीर्ण करून माझ्या 2ही अंध व वृद्ध मातापित्यांनाही मारलं आहेस. ते दोघेही अतिशय दुबळे व आंधळे आहेत. निश्चयानं ते तहानेनं व्याकुळ होऊन माझी वाट बघत असतील. ते बराच वेळ माझ्या आगमनाची प्रतीक्षा करून दुःखदायिनी तहान भागविण्याची वाट बघत असतील. माझ्या तपस्येचं अथवा शस्त्रज्ञानाचं कोणतंच फल इथं प्रकट होत नाही, कारण पिताजींना हे माहीत नाही की मी इथं पृथ्वीवर पडून मृत्युमुखात सापडलो आहे. आणि जरी त्यांनी जाणलंच असेल तरी ते काय करू शकतात, कारण ते असमर्थ आहेत. ते हिंडू फिरू शकत नाहीत. जसं वादळात तुटला गेलेला वृक्ष दुसऱ्या वृक्षाकडूनच वाचू शकत नाही, त्याच प्रकारानं माझे पिताजी माझं रक्षण करू शकत नाही. म्हणून रघुकुल नरेशा, आता तुम्हीच त्वरित जाऊन माझ्या पिताजींना हा समाचार सांगावा. जसा प्रज्वलित अग्नी सर्व वनास जाळून टाकतो, त्याच प्रकारानं क्रोधिष्ठ होऊन ते तुम्हास भस्म करणार नाहीत. राजन, ही जी पायवाट दिसते आहे ती माझ्या पिताजींच्या आश्रमाकडे गेली आहे. तुम्ही तिथं जावं आणि त्यांना प्रसन्न करावं. त्यामुळे ते कुपित होऊन तुम्हास शाप देणार नाहीत. राजन, माझ्या शरीरातील हा बाण
काढून टाकाना हा तीक्ष्ण बाण माझ्या मर्मस्थानास अशी काही पीडा देत आहे की नदीच्या जलाचा वेग तिच्या कोमल वालुकामय उंच तटास छिन्न भिन्न करीत आहे. मुनिकुमाराचं हे वचन ऐकून माझ्या मनात अशी चिंता निर्माण झाली की जर बाण काढला नाही तर त्याला क्लेश होतील आणि जर बाण मी काढला तर त्याचे प्राण आताच जातील. अशा प्रकारे बाण काढण्याच्या बाबतीत दीन दुःखी व शोकाकुल मला दशरथास पाहून तो मुनिकुमार म्हणाला. तो यथार्थ गोष्ट समजणारा महर्षी मला म्हणाला, राजन, मला फार कष्ट होत आहेत. माझे डोळे निस्तेज होत आहेत. अंग अंग तडफडत आहे. मला आता चेतना उरली नाही. आता मी मृत्यूपाशी निघालो आहे. आता धैर्याने शोक आवरून मी माझ्या चित्तास स्थिर करीत आहे. आपल्या हातून ब्रह्महत्या झाली आहे. या चिंतेस हृदयातून काढून टाका. राजन, मी ब्राह्मण नाही. तुमच्या मनात ब्राह्मण वधासंबंधी व्यथा असण्याचं काही कारण नाही. नरश्रेष्ठा, मी वैश्य पित्यापासून शूद्र जातीय मातेच्या पोटी जन्मास आलो आहे. बाणाच्या मर्मघातक प्रहाराने दुःख तो मोठ्या कष्टाने सहन करीत होता. त्याचे डोळे फिरत होते. त्याच्या शारीरिक क्रिया मंदावल्या होत्या. पृथ्वीवर पडून तो थरथर कापत होता. त्याला अत्यंत कष्ट होत होते. त्याच अवस्थेत मी त्याच्या शरीरातून बाण काढला. नंतर त्या तपोधनानं अत्यंत भयभीत होऊन माझ्याकडं पाहिलं आणि आपला प्राण सोडला. पाण्यात पडल्यामुळं त्याचं सारं शरीर भिजून गेलं होतं. मर्मावर आघात झाल्यानं तो मोठ्या कष्टाने विलाप करून वारंवार श्वास घेऊन त्यानं प्राणत्याग केला. कल्याणी कौसल्ये अशा अवस्थेत शरयूच्या तटावर मरण पावलेल्या त्या मुनिपुत्रास पाहून मला फार मोठं दुःख झालं. इथे 63वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 64वा सर्ग वाचूया. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकन क्लिक करा. कमेंट करून आपले विचार नक्की कळवा. धन्यवाद. जय जय श्रीराम.